अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बघ कसा आहेस रे. अगं म्या बरा आहे ग, पण तुला असं मोर बघून मला आता काय वाटतं या ते तुला नाही समजणार. बघ हे म्हणजे कशी आहेस पोरी? बरं आहे. ये बा आज चल. चल हे तू दे ग नग. अरे असं परक्यावानी कसं पायी वागतोय आज? आणि पोरीला न भेटत जाणार आहेस परत? अगं तसं नाही ग. पाम्या तुझं काय बी ऐकायचं नाही. चल आधी आत चल. अगं हे ठेवातच ये म्हणजे जा पाणी आण. एकदम बा बा तू थांब. मी खायला काहीतरी घेऊन येते. हा बस वाईस आलेच. खाली का बसला आहेस? चल उठ. या चल ये. बस आता. अगं असू दे ग, मी हातच आहे बघ बा. काय बाळू, या अशा मोठ्या वाड्यामध्ये आता पतूर मी कधी आलो नव्हतो बघ. ये बा तू हात राहतीस म्हणजे तू गडावर नाही राहत. अरे आजा, देवानी बाणूसाठी बांधून दिला आहे यो वाडा. आणि असं असताना वाडा सोडून दुसरीकडे कुठे राहायला जाईल वय बानू? पाणी घे. हे बी खरंच आहे म्हणा. एवढा मोठा वाडा आता पत्र कधी बघितला नाही मी.
नाही बा दमा ना. पोरी तुला देवानी ह्यो वाडा बांधून दिला आहे ग, पर तू त्यांच्या संग गडावर राहत नाही हेच खर आहे बघ. असं कसं घडू शकतं या गडावर, आणि आई तेही तुझ्याकडून? तुला राग येण्याचं कारण काय? तू ज्यांना अतिथी म्हणत होतीस ते कोण आहे ते कळल्यानंतरही तू असं म्हणतेस? हो, कारण ते या जेजुरी गडावर श्री खंडेरायांचे अतिथी म्हणून आले होते. त्यांची केवळ एवढीच इच्छा होती की त्यांची भेट व्हावी. स्वागत आदरातिथ्य तरी दूरची गोष्ट, पण त्यांची भेटही होऊ शकली नाही. का केलंस तू असं? म्हाळसा, आपण हे आज जाऊन बोलूयात का? इथे सगळ्यांना देखत नको. सगळ्यांच्या देखतच घडलं नाही. आता यांना सामोरं कसं जाऊ मी? तुझं म्हणणं तरी काय? मी त्यांचं स्वागत करायला हवं होतं की पंचोपचारी पूजा करायला हवी होती? तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतंच, पण जेव्हा तुला हे कळलं की ते बानूचे वडील आहेत तेव्हा तू मला बोलवायला हवं होतंस. मी आले असते आणि मी पाहिलं असतं काय करायचं आहे ते. काय करणार होतीस तू? तूही तेच केलं असतंस जे मी केलं आहे. मी असं कधीही वागले नसते. त्यांना बोलून त्यांचा अपमान करून माझ्या पदरात काय पडणार आहे? आणि जे घडायचं आहे ते घडून गेलं आहे. जे घडून गेलं त्याला तेही कारणीभूत आहेत. त्यांना कळायला नको होतं की ते त्यांच्या मुलीचं लग्न कोणाशी लावून देत आहेत? ते स्वतःहून इथे आले होते, आणि त्यांना जे आज न उद्या कळणार होतं ते मी आत्ता सांगितलं एवढंच. पण हा सगळा दोष माझ्यावर येणार, जो मला नको आहे. जे घडलं आहे त्याचा अर्थ तुला नाही कळत आहे, आणि आता जे घडलं आहे त्याचे समर्थन मी यांच्या पुढे नाही करू शकणार. बा, अरे कुठं हरवला आहेस? इतक्या दिवसांनी भेटतोय आज मला, आणि असं गपगुमान उभा आहेस वैर? हे बा, वस्तीवर ना तुझी लय आठवण येते बघ मा. ना तर समदकर खायला उठतं बघ मा. तू घरला असायची ना, तो समदकर कसं भरलेलं वाटायचं. समदीकडे तुझा आवाज असा भरलेला असायचं बघ. ये बा, जेवण तयार झालंय, जेवायला बस. ये बा म्हणजे घरी जाऊन येते. असं काय बाई तू मला सांगायचीच बघ. समदीकडे तुझा आवाज असायचा. आता तुझा आवाज ऐकायला नाही मिळत ग मला. म्हणलं पोरीला बघावं, पोरीचा संसार बघावा. हे बा, तुझा संसार कसा चाललाय ग? अरे कसा चालला आहेस म्हणून काय विचारतोय बा? अरे माझ्यासारखं भाग्यवान कोणी नसल बघ. अरे देवांसंग लगीन झालं हाय माझं, अजून काय हवं मला? अगं ते आहेच की, पर मला वाटलं होतं की तू गाडावर राहशील समजायचं. अरे गडाचं काय घेऊन बसलास बा? माझ्या मनात आलं का मी जाते गडावर. गडाचा दरवाजा माझ्यासाठी कधी बी बंद नसते. गडावरचं समजन मला काय हवं काय नग ते सारखं विचारत असतात बघ. होय का? होय तर म्या म्हणत तेच जेवण होतं बघ गडावर, आणि म्या जेवल्या बिगर कुणी बी जेवत नाही गडावर. होय. आणि म्हाळसा देवी त्या बोलतात का तुझ्या संग? म्हाळसाताई तर मला गडावरनं खालीच येऊ देत नाहीत बघ बा. पण मलाच नाही करमत तर मग मी त्यांचा निरोप घेऊन खाली येते.
त्या मला म्हणतात का मी आई येते तुझ्या संग, पण म्या म्हणते कशा पाय तुम्ही मोठे हायसा, तुम्ही वर गडावर थांबा. म्या हनमाळसात सारख्या बोलत असतो बघ बा. अरे आम्ही बोलत असलो ना तर येळ कसा जातो हे ध्यानातच येत नाही बघ. तुझं कौतिक होतं म्हण की जेजुरीत. वय अरे माझं भाग्य आहे म्हणून अशी माणसं मिळाली आहेत मला. बानू अग बा हाय म्या तुझा. तू किती बी खोट बोललीस ना तरी तुझ्या डोळ्यात दिसतंय बघ मला खरं काय हाय ते. आणि आजच्याला गडावर गेल्यावर मला समद ध्यानात आलं. तू मला बोलवलंस? आई तू काय केलंयस याची तुला कल्पना आहे ना? हो, मला तुझ्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही. गडावर आलेल्या अतिथींचा तू अपमान केला आहेस. ही अनुमती तुला कोणी दिली? तू कोणाविषयी बोलते तुला कळतंय ना? हो, ते अतिथी म्हणजे बानूचे वडील होते आणि तरीही त्यांचं स्वागत व्हायला हवं होतं. म्हाळसा ज्यांनी तुला सवत आणली त्यात ह्यांचाही सहभाग होता. तो विषय वेगळा आहे. म्हाळसा आधी हक्कांना काय म्हणायचंय ते ऐकून तरी घे. म्हाळसा थंड डोक्याने विचार कर म्हणजे तुला सगळं कळेल. देवांनी तुला सांगणं की विशेष अतिथी येणार आहेत, ते त्यांना खूप प्रिय आहेत. तू भारावून जाणं, त्यांच्या स्वागताची तू तयारी करणं आणि ते बानूचे वडील आहेत हे तुझ्यापासून लपवून ठेवणं हा सारा डाव आहे. बानूला स्वीकारणं तुला भाग पडावं म्हणून हे सगळं सुरू आहे. म्हाळसा आधी मला देखील पटलं नव्हतं, पण तू या पद्धतीने विचार करून बघ. म्हणजे असं असेलच असं नाही, पण सारीपाटाच्या वेळेस त्यांनी तुझ्या विरुद्ध डाव रचला होताच ना. शेवटी सगळ्या गोष्टीवर तू विश्वास ठेवावा असं मला नाही वाटत. म्हाळसा विचार कर. हे समजा असं हाय बघ बा, माझ्यासारखी भाग्यवान म्याच आहे. हे बानू अग बा आहे म्या तुझा. या हातानं लहानाची मोठी केली म्या तुला. तू माझ्या संग खोट बोलतीयस, माझ्यापासून लपवतीयस. तू खरंच सुखी हायस आता? अगं इतका मोठा गड सोडून तू आता एकलीच राहतीस. तेव्हा शब्द ध्यानात आलं होतं बघ माझ्या. पण म्हणलं एकदा तुला विचारावं, तुझ्याकडनं ऐकावं. काय सांगू बा, माझं ताईच निम्या नाही आवडत. आजा, बानूनं गडावर पाऊल बी ठेवायचं नाही असं म्हाळसाताईंनी सांगितलं आहे. आणि माझ्या पायी देवासनी हो समजा त्रास होतो या बघ. देवासनी भेटायचं राहूनच गेलं बघ. मग देवासनी सांगावा धाडू का? नाही नका नका, गडावर जाऊन आलोय म्या.
तर जे काय झालं तेव्हा समज मला कळायला होत. काय झालं ततबा? सांग मला. बा सांग मला काय झालं? तुला कोणी काही बोललं का? अरे बोल की, असा गप राहू नगस. काय बोलता आहात तुम्ही? बानू इथे राहत नाही. आणि देवांची एकच पत्नी आहे, ती म्हणजे माळसा, माझी लेक. तुम्हाला कळालं नाही? तुमच्या लेकीला सवत म्हणून पाठवू नये ते? कसला मोह झाला तुम्हाला? सत्तेचा, कीर्तीचा की संपत्तीचा? हाताच्या तगडावर जाते आणि माझ्या बासंग असं का वागले ते विचारते मी त्यासनी. हे बानू, असं खोळ्यावानी वागू नगस. मला तुला बघायचं होतं, तुला भेटायचं होतं, ते झालं की. आता उगा काय बाई बोलून तंटा वाढू नकस. अगं म्या हातनं जाईन ग, पण तुला हातच राहायचं आहे. तवा धीरानं घे पोरी, असं वागू नगस. अरे पर येतो मी. अरे आत्ताच आला आहेस पण लागलीच चालला आहेस बाबा. अगं बानू, अगं पोरीच्या सासरी राहणं चांगलं दिसत नाही. चल ग मंजू, या येतो. बानू, तुझं देवासंग लगीन झालं आहे. तू देवाची बायको आहेस. तुला एकच सांगतो, तुझ्या पायी देवासनी त्रास होईल असं वागू नगस. येतो. म्हाळसा, तुला काही सांगायचे आहे? हो, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, पण तुम्ही ध्यानात होतात म्हणून मी तुमची साधना भंग केली नाही. मी जरी ध्यान लावून बसलो असलो तरी माझ्या सभोवार काय चालले आहे हे मला कळत असते म्हाळसा. ते मला ठाऊक आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले. जेजुरीत मला भेटायला आलेल्या अतिथीला माझं दर्शन न घडता अपमानित होऊन इथून जावं लागलं, हेच सांगायला आली होतीस ना? येणाऱ्या अतिथीच्या स्वागतासाठी मी सगळी तयारी केली होती, पण आईच्या आग्रहामुळे मी कक्षात आले आणि त्यातच हे सारं घडलं. असं जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता त्याच्याबद्दल कितीही वाईट वाटलं तरी काही साध्य होणार नाही, हे सत्य आहे. ते मला ठाऊक आहे, पण आलेले अतिथी तुम्हाला प्रिय होते. त्यांच्या सहवासात तुम्ही 12 वर्षांचा काळ घालवला आहे. असे असताना आईने असे वागायला नको होते. मी घडलेल्या कृत्याबद्दल तुमची क्षमा मागते. तुम्हाला शक्य असेल तर मला या कृत्याबद्दल क्षमा करावी. पण ह्यात तुझी काहीच चूक नाही म्हाळसा. मी त्यांचे स्वागत करू शकले नाही,
हीच माझी चूक आहे आणि म्हणूनच मी तुमची क्षमा मागते आहे. अजामेळ, तू जेजुरीत आलास आणि तुझी आणि माझी भेट होणार नाही, असे होणार नाही. मला ज्याचं भ्या वाटत होत तसंच झालं. देवासंग बानूचं लगीन झालं हाय हे कळल्यावर म्हाळसा देवी रागावल्या. आता त्या बानूला कधी बी जवळ करणार नाहीत. अजामेळ, तू मला भेटायला गडावर आलास, पण गडावर आपली भेट घडू शकली नाही आणि म्हणून मी तुला भेटायला इथे आलो आहे. अजामेळ, देवा